जय शिवराय. आज आपण अशा एका कवितेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात पानिपताच्या युद्धाचं म्हणजे मराठ्यांनी अटकेपार झेंडा कसा रोवला आणि त्या युद्धाची जी मराठ्यांची हकीकत होती किंवा मराठ्यांचं जे युद्ध नीती होती किंवा त्यांचं जे बलिदान होतं ते आपण या कवितेतून जाणून घेणार आहोत. तर कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता आहे. समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धांचे मानकरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. थोर पडीला दोर लावणी पहाट दुर्गड चढलेले, तुटू न पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले, पाप असे कळकाळ आमुचा गिर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थना बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालवे ते लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. करवत काणस कोणी चालवो पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदावरती राबवो धरो कोणी हातात तुळा, कराक कांगड असो कोणाच्या वा फाळावर गंध दिला, शिंग मनोऱ्यावरती वाजता उभी छावणी खरोखरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमुचा असुबळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाना विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयाचा कोण हरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वस्तल पालक देव मुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्तस्वराने पुकारतो, हे संयाचल हे सातपुडा शब्द अंतरा विदरतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी, रणफुंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वश्रेष्ठ उठला रे, वनव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे, तळातळातून खेचून काढू ह्या गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशान आमचे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जात आमुची कोण भयभीत करी. पानिपताच्या पराभवानंतरही मराठ्यांनी हार मानले नाही हे दाखवून देण्यासाठी ही कविता लिहिली गेलेली आहे. या कवितेत त्यांच्या शौर्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. जय शिवराय.